नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग क्लोरियस मध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही आकृतीतील त्रिकोणांची संख्या कशी मोजायची ते आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी मी काही आकृत्या घेतल्या आहेत. तर इथं किती त्रिकोणांची संख्या आहे? इथं आहे 1, इथं किती आहे 3, इथं किती आहे 10, इथं किती आहे 20. तर मी आता बघता बरोबर या आकृतीतील त्रिकोणांच्या संख्या कशा काढल्या हे समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला शिकूया कसे काढतात ह्या त्रिकोणातील संख्या. बघा मित्रांनो, मी एक आकृती घेतली आहे आणि या आकृतीमध्ये किती त्रिकोणात आपल्याला ते मोजून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी काय करणार आहे, मी यांना मार्किंग करणार आहे. मार्किंग कशी जशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये केली होती वर्गांची आणि आयतांची संख्या मोजण्यासाठी तशीच बिलकुल. तर मी याला मार्किंग देत आहे 1 2 3 आणि 4. आणि बघता बघता या प्रश्नाचं उत्तर किती आलं? 10. बघा कसं आलं. ही जी मार्किंग दिली आहे फक्त यांची बेरीज करायची आहे. काय करायची आहे? बेरीज. म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती झाले? 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? तर ती आहे 10. आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या आपण कशी मोजणार आहोत? तीच पद्धत आहे, काही वेगळी नाही, फक्त मार्किंग करायची आहे. इथं करत आहे 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर किती होणार? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. तर 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. झाली त्रिकोणांची संख्या? नाही. का बरं? कारण की बघा, इथे एक आडवी रेषा आहे आणि ही आडवी रेषा का करताय? या त्रिकोणाला समान 2 भागात विभाजित आहे. किती भागात विभाजित आहे? 2 भागात. म्हणून गुणीला 2 करू. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, इथं जर एक रेषा असेल आडवी तर इथं 2 ने गुणायचं. इथं 2 रेषा असतील तर इथं 3 ने गुणा. म्हणजे एक वाढवत जा. म्हणजेच काय होते, ही रेषा याला 2 भागात विभागत आहे म्हणून आपण 2. इथं जर 2 रेषा असतील तर त्याने याला 3 भागात विभागलं असतं तर इथं 3 ने गुणलं असतं. तर 15 दुणे किती? तर 30. तर या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? तर ते 30 आहे. आता या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आपण कसं मोजणार आहोत? तर तेच करणार आहोत, काही वेगळं नाही. याला फक्त मार्किंग करा 1 2 3 आणि 4. केली मार्किंग? झालं. मोजा किती आहे? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजे किती? 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. त्यानंतर काय करणार आहोत? किती रेषा आहेत मोजा? 1 आणि 2. तर 2 रेषा असल्या तर एक समोर घेतो किंवा असेही मोजा. हे 2 रेषा या आकृतीला किंवा या त्रिकोणाला किती भागात विभागत आहेत? तर 1 2 आणि 3 म्हणून गुणिला 3. म्हणजे 10 गुणिला 3 म्हणजे किती? 30. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? तर ते 30 आहे. आता या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या कशी मोजू आपण? तर बघा, आता आपण मार्किंग इथून देत होतो, आता ह्या साईडला देणार आहोत. तर हा जो त्रिकोण आहे इथून मार्किंग द्या 1 2 3 4. झाले 4 मार्किंग देऊन. त्यानंतर हा जो शेवटचा त्रिकोण आहे इथं बघा किती त्रिकोण बनत आहेत? 1 आणि 2. त्याला पण मार्किंग देते मी 1 आणि 2. झालं. आता फक्त यांची बेरीज करा म्हणजे किती होणार? 1 अधिक 2 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजे किती होणार? हे झाले 5. 5 आणि 7 किती? 12. म्हणजे या आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? तर ती 12 आहे. आता या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे ते कशी मोजणार आहोत? तर मी पुन्हा इकडे मार्किंग देत आहे. बघा, इकडून इकडे देत आहे 1 2 3 4. आता याला का बरं नाही म्हटलं? तुम्ही बघत असाल की हा जो त्रिकोण आहे हा यावाला त्रिकोणाचा भाग नाही आहे. हा त्रिकोण वेगळा आहे, त्याच्यामुळे याला आणखी सेपरेट मार्किंग देत आहे मी 1. आणि आता यांची करत आहे मी बेरीज म्हणजे किती होणार? 1 अधिक 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजे किती होणार? 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 4 8, 8 आणि 3 11. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? तर ती 11 आहे. जर हा सरळ असता तर याला आपण सरळ लिहिलं असतं आणि मार्किंग कशी आली असती? 1 2 3 4 5. परंतु हा जो एक त्रिकोण आहे हा वेगळा त्रिकोण आहे, याला लागून त्रिकोण नाहीये किंवा या त्रिकोणामध्ये हा सम्मिलित त्रिकोण नाही, हा थोडासा वेगळा आहे. म्हणून आपण काय केलं, याला एक सेपरेट मार्किंग दिली आणि मग या सगळ्यांची काउंटिंग केली तर इथं त्रिकोणांची संख्या किती निघत आहे? तर 11 निघत आहे. तर आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या कशी आपण कशी मोजणार आहोत? मार्किंग तशीच देणार. आता बघा, हा पूर्ण एक त्रिकोण आहे आणि ह्या त्रिकोणामध्ये हे सरळ त्रिकोण आहेत आणि हा जो शेवटचा त्रिकोण आहे याला आणखी काही भागात विभागला आहे. तर आपण मार्किंग कुठून करणार आहोत? या साईडनं करणार आहोत. तर इथं मार्किंग देत आहे मी 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5. त्यानंतर हा त्रिकोण पुन्हा 3 भागात विभागला आहे तर याला मार्किंग देत आहे 1 2 आणि 3.
त्यानंतर काय, तर यांची फक्त बेरीज करायची आहे. म्हणजेच काय, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. आता यांची बेरीज किती येणार आहे, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 9 किती, 20. तर या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, तर ती किती आहे, 20 आहे. आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आपण कसं मोजणार आहोत बघा. हा जो त्रिकोण आहे, 1 2 आणि हा तिसरा त्रिकोण, या 3 सारख्या भागात विभागला आहे. तर याला मी अशी मार्किंग देऊ शकतो बघा, 1 2 हा एक त्रिकोण झाला. त्यानंतर हा त्रिकोण आहे 1 2, त्यानंतर हा त्रिकोण आहे 1 2, म्हणजे किती होणार, 1 आणि 2 3, त्यानंतर 1 आणि 2 3, त्यानंतर 1 आणि 2 3. त्यानंतर हा जो मोठा त्रिकोण आहे बघा, हा मोठा त्रिकोण हा पण पुन्हा 2 भागात विभागला आहे इथं. तर याला पण मी मार्किंग देऊ शकतो, इथं 1 आणि इथं 2, म्हणजे 1 आणि 2 किती, 3. म्हणजेच आता यांची बेरीज किती होणार आहे, 3 चौके 12. म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, तर ती 12 आहे. तर आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या कशी काढणार आहोत आपण, तर बघा मी यांना मार्किंग देत आहे 1 2 3 आणि 4. आणि नंतर काय करायचे, फक्त एकूण काउंटिंग किती केली आहेत आपण, मोजणी किती केली आहे, 4. आणि फक्त ह्या 4 ची दुप्पट करायची आहे, म्हणजे 4 दुने किती, 8. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, तर 8 आहे. आता तुम्ही म्हणाल की 8 कसं आलं, तर बघा 1 2 3 4 हे तर 4 त्रिकोण आहेत, यात काही वाद नाही आहे. त्यानंतर बघा ही रेषा आहे, या चौरसाला हा एक आणि हा एक ह्या दोन त्रिकोणात विभागत आहे, म्हणजे 1 आणि 1 दोन त्रिकोण हे झाले. त्यानंतर ही जी रेषा आहे ही पुन्हा या चौरसाला समान दोन त्रिकोणांमध्ये विभागत आहे, म्हणजे हा एक आणि हा एक, म्हणजे या रेषेपासून झालेले दोन त्रिकोण आणि या आडव्या रेषेपासून झालेले दोन त्रिकोण, म्हणजे 2 आणि 2 4, आणि हे अगोदरचे 4, असे 4 आणि 4 8 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात. आता या आकृतीमध्ये आपण त्रिकोणांची संख्या कशी काढणार आहोत, तर याला फक्त मार्किंग देणार आहोत. तर ते मार्किंग देत आहे मी 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 मार्किंग दिली. त्यानंतर काय करणार आहोत, एकूण त्रिकोणांची संख्या किती झाली, तर 8, आणि त्याची दुप्पट करणार आहोत, म्हणजे 8 दुनी किती, 16. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, तर ती 16 आहे. आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या आपण काढणार आहोत. तर त्यासाठी मी काय करणार आहे, इथं बघणार आहे की चौरसांची संख्या किती आहे, 1 आणि 2, बरोबर आहे. इथपासून इथपर्यंत हा एक चौरस आणि इथपासून इथपर्यंत हा दुसरा चौरस. त्यानंतर मी काय करणार आहे, याला पुन्हा मार्किंग देणार आहे 1 2 3 आणि 4, आणि या पण वर्गाला एक पुन्हा मार्किंग देणार आहे 1 2 3 आणि 4. आणि ज्या ठिकाणी हे दोन्ही वर्ग एकमेकांना मिळत आहेत तिथं मी 2 मार्किंग देत आहे. त्यानंतर आता फक्त यांची मोजणी करायची आपल्याला, कसं, 1 2 3 4, 4 दुने 8, इथं त्रिकोण झाले. त्यानंतर 1 2 3 4, 4 ची दुप्पट किती, 8, म्हणजे 8 इथं त्रिकोण झाले. त्यानंतर ज्या कॉर्नरला हे मिळत आहेत त्या बिंदू मोजा, 1 आणि 2, तर इथं 2 लिहिलं मी, म्हणजे इथं एकूण मोजणी किती झाली, 16 आणि 2 18. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, तर ती 18 आहे. आता या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या आपण शोधून काढणार आहोत. त्यासाठी काय करणार आहोत, आपण जे वर्ग आहेत त्यांना फक्त मार्किंग करणार आहोत, म्हणजे 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 आणि 4. त्यानंतर ते वर्ग जिथे जिथे जुळत आहेत तिथं तिथं मार्किंग केली. त्यानंतर आता मोजणी करू, किती झाले, 4 दुने 8, त्यानंतर इथं 4 दुने 8, त्यानंतर इथं 4 दुने 8. त्यानंतर हे किती आहेत बघा, इथं 2 आणि इथं 2, म्हणजे किती झाले, 2 अधिक 2. त्यानंतर हे तिन्ही वर्ग ज्या बिंदूवर मिळत आहेत त्याला पण एक काउंट करणार आहोत आपण, म्हणजे त्याला पण एक मोजणार आहोत. म्हणजे आता यांची बेरीज किती झाली, तर 8 3 24, 24 आणि 5 29. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, तर ते आहे 29. आता तुम्हाला प्रश्न आला असेल की हे तर दोन बिंदू आहेत, ही दोन बिंदू आहेत, हा एक का बरं एक्स्ट्रा घेतला आपण. तर बघा मित्रांनो काय होत आहे, इथे एक त्रिकोण बनत आहे, इथे एक त्रिकोण बनत आहे, म्हणजे हे दोन त्रिकोण झाले. या दोन चौरसामध्ये मिळून हे दोन त्रिकोण एक्स्ट्राचे झाले. त्यानंतर या दोन चौरसामध्ये बघितलं आपण तर हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे. परंतु ज्यावेळी आपण ह्या
तीनने चौरसांना बघतो त्यावेळेस बघा हा एक मोठा त्रिकोण तयार होत आहे आणि हा पण आपल्याला काउंट करायचंच आहे, म्हणून आपण काय घेतला आहे इथं हा एक एक्स्ट्रा घेतला आहे. आणि अशा प्रकारे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती होत आहे तर ती 29 होत आहे. आता या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या मोजायची आहे तर त्यासाठी काय करणार आहोत, इथं बघा किती वर्ग आहे 1 2 3 आणि 4 असे हे वेगवेगळे वर्ग शोधा. कंबाईन आकृतीमध्ये एक पूर्ण वर्ग शोधू नका आणि ते वेगवेगळे वर्ग मिळाले तर त्यांना वेगवेगळी मार्किंग करा. जसं या वर्गाला मी मार्किंग करत आहे 1 2 3 आणि 4, या वर्गाला पण मार्किंग करत आहे 1 2 3 आणि 4, इथं पण मार्किंग करत आहे 1 2 3 आणि 4 आणि इथेही मार्किंग करत आहे 1 2 3 आणि 4. त्यानंतर हे वर्ग जिथे जिथे एकमेकांना मिळत आहेत तिथं तिथं मार्किंग करत आहे. म्हणजे इथे एक मार्किंग केली, नंतर इथे एक मार्किंग केली, त्यानंतर इथे एक मार्किंग केली, इथे एक मार्किंग केली, इथे एक मार्किंग केली, इथे एक मार्किंग, इथे एक मार्किंग केली, इथे एक मार्किंग. यानंतर आता फक्त काय करायचंय यांची संख्या मोजायची आहे. म्हणजे इथं किती झाले 4 दुने 8, त्यानंतर इथे किती झाले 4 दुने 8, इथे किती झाले 4 दुने 8, इथे किती झाले 4 दुने 8. त्यानंतर बघा हे दोन बिंदू जिथं ते एकमेकांना मिळत आहेत 2, त्यानंतर हे दोन बिंदू 2, त्यानंतर हे दोन बिंदू अधिक 2, त्यानंतर हे दोन बिंदू अधिक 2. त्यानंतर बघा हा जो मोठा वर्ग आहे याच्या या आडव्या रेषांपासून इकडे एक त्रिकोण बनत आहे आणि इकडे एक त्रिकोण बनत आहे. त्यानंतर या आडव्या रेषेपासून इकडे एक त्रिकोण बनत आहे आणि इकडे एक त्रिकोण बनत आहे. म्हणजे ते जे त्रिकोण आहेत त्यांची संख्या किती आहे 4. म्हणजे मी इथं आणखी 4 ऍड करत आहे आणि यांची संख्या मोजत आहे बघा किती आहे 8 चोक 32, 32 आणि 8 40 आणि 4 44. तर या आकृतीमध्ये एकूण जे त्रिकोण आहेत त्यांची संख्या किती आहे तर 44 आहे. आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे ते आपल्याला मोजायची आहे. तर आपण काय करणार आहोत, हे जे कॉर्नरचे त्रिकोण आहेत, हे जे बाजूचे त्रिकोण आहेत यांची संख्या मोजणार आहोत. म्हणजे इथे किती आहे 1, नंतर हे झाले 2 आणि हा झाला 3 आणि याला मी सरळ लिहत आहे 1 2 आणि 3. त्यानंतर काय करत आहे हा एक जशीचा तसं खाली लिहत आहे, लिहिलं. त्यानंतर मी काय करत आहे हा जो एक आहे याला या 2 सोबत मिळवत आहे. म्हणजे 1 अधिक 2 तर हे किती झाले 3. तर यांची बेरीज मी खाली लिहत आहे. त्याच प्रकारे ह्या 3 ला ह्या 3 सोबत मिळवत आहे. म्हणजे 3 अधिक 3 तर ते किती झाले 6. हे मी खाली लिहिलं. इथपर्यंत झालं. त्यानंतर आपल्याला काय करायचं शेवटची संख्या सोडायची. शेवटची संख्या सोडली त्यानंतरची संख्या पकडायची आहे आणि त्याला मार्किंग द्यायची आहे. त्यानंतर पुन्हा संख्या सोडायची आणि त्यानंतरची संख्या पकडायची त्याला मार्किंग द्यायची. असंच क्रम सुरू ठेवायचा आहे जर जास्त संख्या असतील तर. पण इथं नाहीये तर आपण काय केलं, जी आता आपल्याला एक संख्या मिळाली आहे मार्किंग केलेली ती संख्या आता मी यामध्ये ऍड करत आहे आणि यांची करत आहे मी बेरीज. तर आता याची बेरीज किती होणार 6 आणि 4 10 आणि 3 13. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तर ती 13 आहे. आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे ते आपण मोजणार आहोत. तर त्यासाठी पुन्हा तेच करणार आहोत काय तर जे ही बाजूचे त्रिकोण आहेत कॉर्नरचे त्रिकोण आहेत त्यांना मोजणार आहोत अगोदर. म्हणजे इथे किती आहे 1 2 3 आणि 4. 4 त्रिकोण निघालेत साईडला. यांना काय करणार आहोत आता सरळ लिहिणार आहोत. तर मी लिहित आहे याला 1 2 3 आणि 4. मग काय करणार आहोत हा एक तर मी लिहित आहे जशीच्या तसं. त्यानंतर हा 1 अधिक 2 म्हणजे किती झाले 3. त्यानंतर हा 3 अधिक 3 म्हणजे किती झाले 6. त्यानंतर हा 6 अधिक 4 म्हणजे किती झाले 10. इथपर्यंत झालं. त्यानंतर काय करायचंय शेवटच्या संख्येला मी मार्किंग करत आहे आणि त्याला सोडलं, त्याला सोडलं आणि त्याच्यानंतरची संख्या पकडली त्याला मार्किंग देत आहे. त्यानंतर एक संख्या सोडली त्याच्यानंतरच्या संख्येला पुन्हा मार्किंग देत आहे. आता ज्या ज्या संख्येला आपण मार्किंग दिली ते पुन्हा याच्यामध्ये मिळवा आणि यांची करा बेरीज. म्हणजे आता यांची बेरीज किती होणार आहे बघा 6 आणि 4 10, 10 आणि 10 20, 20 आणि हे 7 किती झाले 27. म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तर ती आहे 27. तर आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे ते कसे मोजणार आहोत आपण तर जे कॉर्नरचे त्रिकोण आहेत ते मोजायचे. म्हणजे इथं किती आहे 1 2 3 4 आणि 5. 5 त्रिकोण आहेत कॉर्नरला. त्याला मी सरळ लिहित आहे 1 2 3 4 आणि 5. नंतर काय करायचंय हा जो एक आहे जशीचं तसं खाली लिहायचे. हा 1 मध्ये हे 2 मिळवायचे आहेत म्हणजे 1 आणि 2 झाले 3. ह्या 3 मध्ये हे 3 मिळवायचे आहेत म्हणजे 3 आणि 3 झाले 6.
ह्या 6 मध्ये हे 4 मिळवायचे आहेत म्हणजे 6 आणि 4 10 आणि या 10 मध्ये समोरचे 5 मिळवायचे आहेत म्हणजे किती झाले 15. त्यानंतर काय करायचे शेवटची संख्या सोडायची आहे त्यानंतरच्या संख्येला राऊंड मारायचा. त्यानंतर पुन्हा एक संख्या सोडली त्यानंतरच्या संख्येला राऊंड मारला पुन्हा एक संख्या सोडली इकडे संख्या आहे का नाही मग सोडून द्या. म्हणजे आता ज्या संख्येला आपण राऊंड केलाय ती संख्या पुन्हा ऍड करा इथे 10 आणि 3 पुन्हा ऍड करत आहे मी आणि या सगळ्यांना मिळवून टाका. म्हणजे आता यांची बेरीज किती होणार आहे तर बघा झाले 10 10 20 आणि 10 30 40 45 आणि 3 किती 48. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तर ती 48 आहे. आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आपण कसं मोजणार आहोत तर बघा अगोदर हा बाहेरचा चौरस आहे आणि त्याच्या आतमध्ये पुन्हा एक चौरस आहे तर मी याला डायरेक्ट मार्किंग देत आहे किती बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्याचप्रमाणे आतमधला चौरस आहे याला पण मार्किंग देत आहे किती 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे आता बाहेरचा जो चौरस आहे तिथे एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तर 8 गुणे 16 आणि आतमध्ये जो चौरस आहे तिथे एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तर 8 गुणे 16 आणि 16 आणि 16 किती झाले 32. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तर ती आहे 32. आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे ते आपल्याला शोधून काढायचे आहे तर ते कसे शोधून काढणार आहोत तर बघा हा एक चौरस आहे आणि याच्यावर एक त्रिकोण आहे तर अगोदर आपण एक चौरसाला मार्किंग देऊ आणि नंतर त्रिकोणाला मार्किंग देऊ. तर मी या चौरसाला मार्किंग देत आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्यानंतर या त्रिकोणाला मार्किंग देत आहे 1 आणि 2. त्यानंतर आता बघा चौरस किती आहेत 8 म्हणजे 8 दोन्ही किती झाले ते 16. त्यानंतर त्रिकोणांची संख्या किती आहे 1 आणि 2 3 इथे लिहिलं मी 3. परंतु बघा इथं या सरळ रेषेमुळे या बाजूला एक त्रिकोण बनत आहे आणि या बाजूला पण एक त्रिकोण बनत आहे म्हणजे या रेषेपासून बनणाऱ्या त्रिकोणांची संख्या किती आहे तर 2 आहे. तर ते 2 पण मी इथं मिळवत आहे. म्हणजे आता हे किती झाले 19 आणि 2 21. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तर ती 21 आहे. आता या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या आपल्याला शोधून काढायची आहे त्यासाठी बघा इथं बाहेरच्या साईडला किती त्रिकोण आहेत 1 2 3 4 5 आणि 6. तर मी इथे लिहिलं 6. त्यानंतर बघा हा एक त्रिकोण बनत आहे त्यानंतर हा एक त्रिकोण बनत आहे. या व्यतिरिक्त दुसरे त्रिकोण बनत आहेत का नाही. तर ह्या त्रिकोणांची संख्या किती आहे 1 आणि 1 2. तर हे 2 पुन्हा मी यामध्ये मिळवत आहे म्हणजे 6 आणि 2 किती झालेत 8. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तर ती आहे 8. आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे ते आपल्याला शोधायचे आहे. तर अगोदर बाहेरचे त्रिकोण मोजू. बाहेरचे त्रिकोण किती आहेत 1 2 3 4 आणि 5. म्हणजे याला लिहित आहे मी 5 साइडला. त्यानंतर बघा हे जी रेषा एकमेकांना आतमध्ये छेदत आहेत ती किती आहेत 1 2 3 4 आणि 5 आहेत 5. तर इथे मी ऍड करत आहे 5. म्हणजे 5 आणि 5 किती 10. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तर 10 आहे. आता तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन झालं असेल की मी पॉइंटला मार्किंग का बरं केली. तर बघा इथं एक त्रिकोण बनत आहे त्यानंतर यापासून इथं पण एक त्रिकोण बनत आहे. तर हे झाले 2 त्रिकोण. त्यानंतर बघा इथं हा एक त्रिकोण बनत आहे आणि याचपासून इथं पण एक त्रिकोण बनत आहे. म्हणजे हे किती झाले 2 आणि 2 4. त्यानंतर हा एक त्रिकोण सेपरेट बनत आहे बघा म्हणजे 4 आणि 1 किती झाले 5. तर हे या बाहेरच्या त्रिकोणांच्या व्यतिरिक्त आतमध्ये एकमेकांना छेदून जे त्रिकोण बनत आहेत त्या त्रिकोणांची वेगळी संख्या किती आहे 5. म्हणजे बाहेरचे त्रिकोण 5 आणि जे एकमेकांना छेदून बनत आहेत ते त्रिकोण 5. अशा प्रकारे इथे एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तर ती आहे 10. आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे ते शोधून काढायचे आपल्याला. तर बघा इथे त्रिकोण कोणकोणते आहेत. हा एक त्रिकोण आहे ठीक आहे. तर याला पकडून आपण त्रिकोण नाही पकडू शकत. हा जर तुम्ही विचार करत आहात की हा एक त्रिकोण आहे बिलकुल नाही हा त्रिकोण नाही. का बरं कारण की त्रिकोणाला बाजू किती असतात फक्त 3. आणि इथं जर तुम्ही काउंटिंग केलं तर बघा 1 2 3 4. तर हा चौकोन बनणार आहे त्रिकोण बनणार नाहीये. त्रिकोणाला बाजू असतात फक्त 3. तर यामध्ये त्रिकोण कोणकोणते आहेत बघा हा एक त्रिकोण आहे त्यानंतर हा एक त्रिकोण आहे त्यानंतर हा एक त्रिकोण आहे त्यानंतर हा एक त्रिकोण आहे.
ठीक आहे, म्हणजे फक्त 4 त्रिकोण आहेत परिपूर्ण. आता त्या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे ते आपल्याला मोजायचे आहे. तर त्यासाठी काय करणार आहोत आपण, त्यांना मार्किंग देणार आहोत. तर इथं देत आहे मी मार्किंग 1 2, इथं पण मार्किंग देत आहे 1 2, त्यानंतर इथं ह्या त्रिकोणाला मार्किंग देत आहे 1 2, त्यानंतर इथे मार्किंग देत आहे 1 आणि 2. आता काय करायचं, फक्त यांची बेरीज करायची आहे. 1 आणि 2 किती 3, त्यानंतर 1 आणि 2 किती 3, त्यानंतर 1 आणि 2 3, आणि त्यानंतर हे 1 आणि 2 3, म्हणजे किती झाले 6 9 आणि हे 12. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे, तर ती आहे 12. तर बघितलं मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही आकृतीतील त्रिकोणाची संख्या सहज काढू शकाल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा. मनात काही डाऊट प्रश्न असतील आणि सजेशन असेल माझ्या विरुद्ध तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.